नमस्कार. तर आजच्याला मी असं मस्त पाकीच मेथीचं लाडू बनवणार आहे. तर आता म्हणजे लय थंडीचा दिवस आहेत, असा लय हिवाळा आहे. तर हिवाळ्याच्या दिवसात असं मेथीचं लाडू खाल्लेलं असं म्हणजे आपल्या शरीराला लय भारी असतात किंवा पोषक असतात. त्याच्यामुळे मग मी आज ठरवलंय की आपण असं मस्त मेथीचं लाडूच बनवायचं. तर आता पहिल्यांदा काय करणार आहे, चूल पेटवून घेतलेली आहे. तर आपली मेथी आहे ना, ती भाजून घेणार आहे आधी. तर आता कढई आपली चांगली गरम झाली आहे. तर आपण मेथी टाकून घेऊ. आपली मेथी ही म्हणजे 50 ग्रॅम आहे. तर अगदी मस्त अशी गवळी गवळी भाजून घ्यायची. तर आता थोडं थोडं करून सगळं वाटून घेते या. अगदी मस्त अशी बारीक पावडर करायचं अशी रवाळ. आता खरं तर आपल्याला हे लाडू बनवायचं म्हणजे आपल्याला जास्त जास्त आता भाजून वाटायची भाजायची मेहनत जास्त आहे. लाडू बनवायला सोपं, पण त्याला भाजायचं आणि वाटायचं हीच माझी मेहनत घ्यावा लागत. तर म्हणलं आता जाऊ द्या, वरून मेहनत घेतली तरच खायला भेटन आपल्याला सगळ्याला. कारण मामा आत्या बी आहेत. तर म्हणलं मग बनवच लाडू आता. सागरला बी जरा असं काय केल्यावर खायला लय मजा वाटते, आणि परत भारी झालं म्हणाय पण मजा येते त्याला. खरं तर आपली मेथी म्हणजे मेथीपासून दुसरं जे आपण त्याला पदार्थ जे वापरतो ना ते जास्त आहे. पण महत्वाचं म्हणजे नाव म्हणजे मेथीच आहे. ती कमी आहे पण तिचं नाव आहे. पण तिला दुसरं जे आपण पदार्थ वापरतो ना ते जास्त आहे हिच्यापासून. आणि मेहनत खरं वाटायला म्हणलं तर मेथीला जास्त आहे आता मला. तर म्हणजे ती का म्हणून तर थोडासा तिला कडवटपणा जास्त असतो म्हणून. आणि मग तिचा कडवटपणा मारायसाठी आपण जे दुसरं साहित्य वापरणार आहे ना ते काय तुम्हाला दाखवणारच आहे पुढं. पण ते कडवटपणा मारायसाठी दुसरं साहित्य आहे सगळं तिला. तुपू बिपू काढवायचं म्हणलं तर आम्हाला खरं मेथी निजर आमच्या तुपाला रंग येतो. खरं तर महत्वाची मेथीच लागते का तुपू काढवायला. मेथीला काय करायला लागतं, समजा आजच्याला तिला भाजून वाटून मस्त अशी तुपात आख्या रात्रभर भिजाय घालायला लागते. पण मी काय एवढ्या वेळ नाही घालणार, आता वाटणार आहे आणि मग दुसरं काय थोडस काम धंदा करून चांगलं 2-4 तास भिजाय घालणार आहे आणि बनवायला घेणार आहे. तर आता आहे ना आपलं गावरान तूप आहे, तर ते सगळं मी कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि एकदाच गरम करून घेणार आहे. आता गरम झालंय ते. तर आता थोडं थोडं करून आपले मेथीत भिजू घालून घ्यायचं ते. तर चांगलं असं मेथी आखी बुडून असं पातळ झाली पाहिजे त्या अंदाजाने अशी भिजाय घालायची. तर अगदी पाण्यासारखं असं खाली गळली पाहिजे. आता याला झाकण लावून घेणार आणि असंच भिजाय आता 2-4 तास ठेवणार. तर आता आहे ना आपला खोबरा खिसून घेते या. कारण चिरून भाजून वाटला असता, पण मग ते लय काय बारीक व्हायचं नाही.
तर खिसूनच भाजणार आहे मी। तर अशा चांगल्या 2-2.5 वाट्या घेतल्या मी। तर थोडस 1 चमचाभर तूप टाकून भाजून घेणार आहे। खोबरा काढला की त्याच्यात लगेच आपलं ते काजू भाजून घ्यायचं। तर थोडस तूप टाकायचं चमच्याभर। कढई चांगलीच गरम झालेली आहे। तर अगदी गवळं गवळं आपलं हे काजू भाजून घेतलं की लगेच बदाम भाजून घ्यायचं। त्याच्यात बी थोडस तूप टाकायचं। तर हे पण आपलं गवळं गवळं भाजून घेतलं। बदाम ह्याच्यात बी जरा थोडस तूप टाकून डिंक भाजून घ्यायचा। तर आपला डिंक म्हणजे थोडा थोडा भाजायचा हे टाकून खोड तो म्हणजे अगदी आपला साबुदाणा कसा फुगतो असा साबुदाण्यासारखा फुगतो। दर तुला ऊन बाळू बसते 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 सागरला खायचंय बदाम। अंदर हळूच घे मांड्यात धर अंदर तिथं बस गार हो दे। खसखस भाजून घ्यायची चांगली 1 चमचाभर खसखस घेतली मी। तर जास्त खसखसाला नाही टाइम लागणार लगेच भाजून होईल। खसखस कशी अशी लाल लाल दिसली की आपल्याला भाजलेली कळती। तर अगं पांढरी शुपत आधी होती आता लगेच लाल लाल झाली। तर आता खसखस बी भाजून घेतली आपली। तर आता आपलं साहित्य जी भाजायचंय ते सगळं भाजून घेतलंय। तरी पण अजून 1 जिन्नस भाजायची राहिली ती शेवटला भाजणार आहे आपली। तर आता आहे ना पहिल्यांदा मी हे वाटून घेणार आहे सगळं। तर आता आपण जेवढं भाजून जे साहित्य घेतलं ना ते अख्खं मी वाटून घेतलंय। तर अगदी त्याला मी गुळ घेतलाय अर्धा किलो। तर ते जरा फोडून घेणार आहे आता असा वाटेवरती। आता शेवटला फोडून गुळ घेतल्यावर त्याच्यावर आपलं जे वाटण वाटलेला पाट्याला जे मटेरियल लागलेला असतो ते सगळं आपल्या गुळाला चिकटून येणार। म्हणून खरं शेवटला मी गुळ ठेवला आपला ठेचायचा। नाहीतर आता काय आपण याचा पाणी बिनी काय वापरणार नाही त्याच्यामुळं ते आपलं पाटा धुवून घेता नसता आला आपल्याला। आणि पाट्याला तर लय सगळ्या वाटलेल्या ह्याचं मटेरियल लागलेलं आहे। तर आता आपण जी पीठ घेतलेलं ना ही 1 वाटी फुल भरून घेतलेली टाच दाबून। तर आता ती गव्हाच्या पिठाची तर ह्याच्यात तूप टाकून घेतलंय जरा आपलं चांगलं मस्त साजूक तूप आहे गावरान। तर असं पीठ आता त्याच्यात भाजून घ्यायचं चांगलं बारीक जाळावर भाजून घ्यायचं पीठ। कसं आहे दूर पण अधून मधून होतो या जास्त जाळ लावल्यावर नाही होत पण कमी जाळावर दूर होतो मग ते आपल्याला बोलता येत नाही दूर लागल्याच्या नंतर काहीतरी मध्ये असं वाटत। आणि थोडं थोडं आपलं तूप टाकायचं असं कडेने भाजताना। आधी बी जरा टाकले मी।
तर मस्त आपलं आता पीठ चांगलं भाजून घेतलं लाल झरत. तर त्याच्यात आपलं खसखस आणि डिंका जे वाटून घेतलाय ते टाकून घेते. तर ते चांगलं मिक्स करून द्यायचं आणि जाळ जास्त नाही लावायचं. आता अगदी बारीक जाळाव म्हणजे आपण हाराव भाजल्यावर आणि भाजायचं ते. आता तर आता इथं पाण्याचं चांगलं तळ होता. तर म्हशी चरायला आल्या होत्या, त्या पाण्यात गेल्या, चांगल्या पाण्यात पोहून चालल्या वाटतं. ते कुत्र्यांनी लय कारवाई केलाय, बिराडात ना अगदी चाललाय. आणि खरं तर म्हशीला गोड जर दिसलं ना तर म्हशी पण गाभारतात आणि गोड पण गाभारत. म्हशीचा आणि गोड्याचा लय वाद मोठा असतो. कारण दोघं बी दुईला दिसले की नाट पळतात म्हशी, की पळतात किंवा डायरेक्ट गोड्याच्या अंगावर तरी पळतात म्हशी. लय राग एकामेकांचा असतो एकामेकावर. तर आता आपलं डिंक आणि खसखस घालून मस्त हलवून घेतल्याच्या नंतर आपला गुळ घालून घ्यायचा त्याच्यात. तर डिंक तर खरं तर डिंकाचं म्हणजे लय महत्व आहे. कारण आपलं कंबर बिंबर दुखत असले ना तर त्याला डिंक असा म्हणजे खाल्ल्याला कशात घातल्याला भारीच असतो. लहान बाळाच्या आईला जर खायला दिला ना ते तो अनेक उत्तम भारी. ते आपण तो असा हे बनवतो ना ते सुटावडा बिटावडा, तर त्याच्यात घातल्यानं लय चांगला असतो. म्हणजे कारण त्या कंबरला औषधीचे म्हणजे तो. कारण आमची आजी पहिली लय सांगायची आम्हाला. त्याच्यामुळे डिंकाचा वापर असल्या म्हणजे आपण काय बनवित असलं तर करायचं त्याच्यात. तर आता ती मेथी आणि ते तूप आपलं भिजत घातलेलं तर ते अगदी मस्तच भिजलं या. तर ते आता त्यात घालून कालवून घेणार आहे. खरं तर आपल्या मेथीला लय कडवटपणा असतो, पण लय वेळ भिजायला घालून दुसरं सगळं काम करून मग परत याची तयारी केली मी. तर अगदी आता मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि जरा थोडस आपलं दूध टाकायचं, जास्त नाही घालायचं. लय तर लय 2 चमचे. तर अगदी चांगला त्या पिठाचा गुळाचा आपल्या डिंक्याचा खसखसीचा एक जीव करून घ्यायचा आणि मेथीचा. अगदी आपलं बारीक म्हणजे जाळ तर नाही खाली, पण असं गरम म्हणजे ते हार आहे चुलीत निसता ते हारावच बनवायचं. तर आता खाली उतरून आपलं हे दुसरं साहित्य टाकून घ्यायचं. हे आपलं काजू आहे आणि हे बदाम आहेत, पुन्हा हे खोबरा आहे. तर चांगलं खलवून घ्यायचं. तर आता त्याला जरा असं मी वरट्याने मस्त असं कुटून घेणार आहे. तर आता हे मिश्रण आपलं एका भांड्यात काढून घेणार आहे गरम गरम असतानाच. पकडच नाही बरोबर धरायला येत पकडीने. हा सावलीला उपटलं वाटतं मामा. सावली सोड सागा. अगदी मस्त बाकी तसा वास येतोय कडे मिश्रणचा. मिश्रणचा लय बासतो या. तर अगदी लय टिचून घेतलंय आता वरट्याने पण मी. मित्रांनो
काम करायचं दणकून खायचं कोण कोण. तर आता आपलं सगळं मिश्रण तयार करून घेतल्याच्या नंतर आपले हे टाकून घ्यायचं मनुक. तर अगदी आता मनुक टाकल्याच्या नंतर गरम गरमच आपलं लाडू बांधायला सुरुवात करायची. तर चाललंय बाणायचं मस्त बाकी मेथीचं लाडू तुम्ही करता बनवायचं. मदत? तर मी पण बाणायला जरा मदत करू लागतो मस्त बाकी. जोरात लागते जमे बाबा काय लागाय वाई ना की रे मग पातळ झालं काय नाही ते आहे ना लागते मामा असं दाबायचं जाग्यावर दाबायचं जाग्यावर. गावला आली ना तर बाणाने मस्त बाकी आज मेथीचा लाडू बनवलंय. तर दादा आणि मामा त्याची टेस्टिंग करून बघते ते. सांगा ना बारीक केला या देते ना तुम्हाला. आहे पण खाऊ की आता टेस्टिंग करायला लागला आम्हाला पण. काय खा भगवंता देवा एक नंबर लाडू हा? हा? बारीक आहे ना. भारीच आहे ना सागर. हा? हा? झाल्यात ना. हा? मग त्याला वापरलेलं ते नाव आहे एका जिन्साचं पण ते त्याला दुसरे वापरणी लय मेथी लाडू 10-12 दिवसाचा वापरणी दुसरी जी असे ना. तर मस्त बाकी असं मेथीचा लाडू जरा तुम्हाला आता मी पण टेस्टिंग करून बघतो. बर बर तू टेस्टिंग करून बघ ना शेवटला मी करतो मग. बर मी करू का. हा? तर आता आईला किसनला अर्चनाला यांना संध्याकाळी खात्याला ती कस काय लागते ताई. हा चांगलंच आहे ना. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थाचं खायला पाहिजे. खरं तर हे मेथीचं लाडू थंडीच्या महिन्यात खाल्ल्याच्या नंतर आपल्या आरोग्यात चांगलं असतं. या मस्त बाकी असं मेथीचा लाडू खायला टेस्टिंग करून बघतोय. गप्र अगदी एक नंबर झालते. या जरा त्या मावशी आल्या त्या आमदार नुसता त्याच्यावर दादागिरी कुठे चालला करतो तुम्ही? आपल्या आमच्याकडे गावाला. आला? या या या